श्री स्वामी समर्थ. जे करती दांभिक भक्ती, तयावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे ओवाळवती, त्यावरी होती कृपाळुवा. किती सुंदर ओळ स्वामींनी आपल्या स्वामीचरित्रामध्ये सांगितले आहे. जे कोणी दांभिक भक्ती करतं, देखाव्यासाठी स्वामींची सेवा करतं, पण जर त्याचं अंतःकरण शुद्ध नसेल, त्याच्या मनामध्ये इतरांविषयी फार द्वेष भरलेला असेल, त्याने कितीही स्वामींची सेवा केली तरी ती स्वामींपर्यंत पोचणार नाही, असं स्वामी आपल्या स्वामीचरित्रामध्ये स्वतः सांगत आहे. सुरुवातीला आपलं अंतःकरण शुद्ध करा, स्वामींची मनापासून सेवा करा, मग स्वामींना ती सेवा कशी आवडते बघा. हे स्वामींनी सांगितलं आहे. या ताईंच्या बाबतीत देखील आज असंच काही घडलं आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे. तसे तर आत्तापर्यंत स्वामींनी मला असंख्य अनुभव दिले आहे. स्वामी भक्तांनो, अनुभव सांगण्याचा एकच उद्देश आहे. माझ्या अनुभवातून माझ्या ज्या कोणी आई बहिणी असतील त्यांना एक नवी दिशा, एक प्रेरणा आणि एक आधार मिळावा, या हेतूने मी हा अनुभव सांगत आहे. मी गेल्या 9 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. सर्वप्रथम सांगू इच्छिते की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली. मी स्वामींच्या सेवेत आली ती फक्त मोबाईल थ्रू. मोबाईल बघून मला स्वामींचं वेड लागलं आणि आमच्याजवळ 2-3 किलोमीटर अंतरावरती स्वामींचा मठ होता. जेव्हा मी स्वामींचं तारक मंत्र घरामध्ये ऐकायची तेव्हा खूप बरं वाटायचं. मग मी मोबाईलवरती मॅपवरती बघितलं की स्वामींचा इथे कुठे मठ आहे का, तर मला स्वामींचा मठ दिसला. मी जाण्याचा निर्णय घेतला. वार होता गुरुवार. गुरुवारी स्वामींना भेटण्यासाठी मी गेले. स्वामींना भेटण्यासाठी खूप आतुरता लागली होती. स्वामींसाठी काय न्यावं असं खूप मोठी चिंता पडली. पण कळालं की स्वामींना पेढे फार आवडतात, म्हणून मी स्वामींसाठी पेढे घेऊन गेले. स्वामींसाठी पेढे घेतले, पण आरती सुरू झालेली होती आणि मला खूप वाईट वाटलं की आरती सुरू झाली. माझा हातामध्ये पेढ्याचा बॉक्स तसाच होता आणि मग आरती वगैरे सर्व झाली आणि मी ते पेढे आतमध्ये घेऊन गेले. तिथले सेवेकरी म्हटले की ताई, आता त्या पेढ्याचा काही उपयोग नाही. महाराजांना ज्यावेळेस आरतीच्या अगोदर नैवेद्य दाखवता त्यावेळेस जर दाखवलं असतं तर ते महाराजांनी स्वीकारलं असतं. असं म्हटल्यावर मला खूप वाईट वाटलं. ते म्हटले की तुम्ही ते बॉक्स ठेवा, संध्याकाळच्या आरतीला आम्ही तो हे करू म्हणे, प्रसाद स्वामींना दाखवू असं म्हटले. मग त्यांनी तो पेढ्याचा बॉक्स बाजूला ठेवला. मला खूप वाईट वाटलं की म्हणजे मी एवढ्या याच्यापासून आणलं आणि स्वामींनी ते स्वीकारलं नाही, म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. स्वामींशी मी एकटक बघू लागले. स्वामींचा आणि माझा संवाद सुरू झाला. स्वामींना म्हटलं की स्वामी बघा ना, मी किती आशा करून तुमच्या दर्शनासाठी आले होते, तुमच्यासाठी आवडीचं आणलं होतं आणि तुम्हाला ते आवडलं नाही, म्हणजे तुम्हाला माझा नमस्कार स्वीकार नाही, असं मी स्वामींना म्हटले. त्यावेळेस महाराज काय झालं, स्वामी भक्तांना आतमधून एक व्यक्ती आली. त्यांनी तो पेढ्याचा बॉक्स घेतला आणि तो स्वामींच्या पुढे ठेवला. ते बघून मला काहीच कळालं नाही की यांनी हा पेढ्याचा बॉक्स आत्ता का बरं घेतला आणि स्वामींपुढे ठेवला. त्यांनी तो स्वामींपुढे ठेवला आणि 2 मिनिटातच तेथून घेतला आणि सर्वांना ते पेढे वाटू लागले. मला खूप आनंद झाला की स्वामींनी माझा मुजरा स्वीकार केला, माझा हे केलं. कुणाच्या थ्रू त्याला बुद्धी काय दिली स्वामींनीच ते करून घेतलं. त्यावेळेस मला खूप स्वामींवर विश्वास बसला. स्वामी प्रत्यक्षात इथं असतात आणि प्रत्येक गोष्ट स्वामी ऐकतात हे मला कळलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, मी स्वामींची खूप सेवा करू लागले. त्या दिवसापासून मी स्वामींच्या सेवेत आले. स्वामींची प्रत्येक सेवा मी करू लागले. खूप मनोभावे सेवा करत होती. स्वामींचं चरित्र वाचत होते. स्वामींचं चरित्र वाचताना अक्षरशः डोळ्यातून खूप पाणी व्हायचं की स्वामींनी खरंच किती अगाध लीला त्यावेळेस केल्या. त्या लीला आज देखील स्वामी महाराज करत आहे. स्वामी भक्तांनो, माझ्या मुलाने हे लव्ह मॅरेज केलं आणि त्यानंतर काय झालं की माझा मुलगा हा एका कंपनीमध्ये कामाला होता आणि त्या दिवशी मी देखील पेशंटचं केअर करण्याचं काम करत असते. मला घरी स्वामी सेवा करण्यासाठी फार वेळ मिळत नाही. जेवढा फावला वेळ मिळतो त्या वेळेत मी घरी सेवा करते, पण तिथे कामावरती मला जर वेळ मिळाला, माझ्याकडे अर्धा पाऊण तास असला, तर मी तिथेच स्वामींची सेवा करायला सुरुवात करत असते.
तिथेच सेवा करते. तारक मंत्र, महाराजांच्या माळी जप, स्वामीचरित्र वाचणे ह्या सेवा मी तिथेच करत असते. कारण स्वामी म्हणतात तुमच्या कामामध्येच राम आहे. प्रत्येक काम करताना महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत असते. त्या दिवशी काय झालं स्वामी भक्तांनो, माझा मुलगा कंपनीत गेलेला होता आणि कंपनीमध्ये जे वरती पोटमाळे होते तिथे वेगवेगळं सामान ठेवलेलं होतं. त्या दिवशी दुपारची वेळ होती. मी सेवा करत होती, महाराजांचा मंत्र जप करत होती आणि माझ्या मुलाचा मला फोन आला की आई, मी पोटवाळ्यावरून सामान काढताना पडलो आणि माझ्या अंगावरती लोखंडाचं जे सामान होतं ते पडलं. मी खूप घाबरली. तुला काही झालं का? तो म्हटला की नाही, मला काहीच झालं नाही, मला अलगद असं कोणीतरी झेलल्यासारखं झालं म्हटले, असं तो म्हटला. त्यामुळेच मी म्हटलं की महाराजच तुला मदतीला आले असतील, असं मी म्हटले. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा मी घरी आले, घरातील देवघराचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण महाराजांचा जो फोटो होता तो डायरेक्ट खाली येऊन पडला होता आणि महाराजांच्या ते फोटोतल्या काचा अशा वेगळ्या ठिकाणी अशा पडलेल्या होत्या. म्हणजे माझ्या मुलावरचं जे संकट आलेलं होतं ते स्वामींनी स्वतःवर त्यांच्यावरती घेतलं, हे स्वामींनी दाखवलं. आणि मी जेव्हा जप करत होते तेव्हा मलाही असं अनुभव वाटत होता की काहीतरी भयानक कुठेतरी घडू राहिलं असं मला वाटत होतं. पण महाराजांना विनंती केली की तुम्हीच काय असेल ते बघा म्हणून. हा माझा खूप मोठा अनुभव त्यावेळेस घडला. त्यानंतर स्वामी भक्तांनो, असेच खूप दिवस झाले माझा मुलगा हे त्यांच्या मित्रासोबत फिरायला गेलेला होता. मुलगा फिरायला गेला आणि माझी जी सून होती ती घरी होती. लग्नाला फक्त त्यांचे 6 महिने झालेले होते आणि मी स्वामींचा तारक मंत्र बोलत होती. आम्ही त्याला जाऊ नको म्हणत होते पण तरी तो मित्रांसोबत गेला. रात्रीचे 12 वाजले तरी तो घरी आला नाही. खूप काळजी वाटू लागली. मी फोन केला तर फोनही उचलत नव्हता, फोन लागत नव्हता आणि दुसऱ्यांच्या नंबरवर केला तरी त्यांचेही फोन लागत नव्हते. नेमकी काय आहे, आता कुठे आहे, खूप मोठं टेन्शन पुढे उभं राहिलं होतं. स्वामींना विनंती केली की सुखरूप त्याला घरी घेऊन या, तुमचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी सदैव असू द्या. मी झोपलीच नाही. रात्रभर मला झोपच आली नाही. कारण रात्रभर माझा मुलगा हा घरी आलाच नाही. ज्यावेळेस सकाळी पुन्हा एकदा फोन केला त्यावेळेस कळालं की त्यांच्या गाडीचा रात्री खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला. चाक फुटलं आणि गाडी खूप जोरात जाऊन धडकली आणि खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. पण तो म्हटला की आई, मला कुठेहीच काही झालं नाही, कुठे थोडं देखील खरचटलं नाही, काहीच झालं नाही. त्यांच्यासोबत जेवढे होते सर्वजण सुखरूप आहेत. मी महाराजांचे खूप आभार मानले की स्वामींनी हे केलं म्हणून वाचवलं. आणि स्वामी भक्तांनो, असंच एक दिवस जिथे मी काम करते तिथे महाराजांची सेवा करत होते. तिथं दिवा वगैरे तर मी लावू नाही शकत आणि मग मी काय करते, अगरबत्ती घेऊन जाते आणि अगरबत्ती लावत असते. काय झालं की मी सेवा करायला बसले, माझं स्वामीचरित्र पूर्ण वाचून झालं आणि मी दुसरी सेवा करायला लागले. तारक मंत्र बोलत होती. 11 वेळेस रोज मी तारक मंत्र बोलते. तो बोलायला लागली तर माझ्या लक्षात आलं की मी काडीच पेटी जवळ घेऊन बसली नाही. आता दुसरी अगरबत्ती कशी लावायची, कारण एक पूर्ण जळत आली होती आणि एक अर्धी अगरबत्ती तिथे होती. ही अगरबत्ती आता कशी लावायची, बिना अग्नीचं मी कशी सेवा करू, असे मनामध्ये प्रश्न येऊ लागले. आणि सेवा करताना मी तर उठूही शकत नाही असं माझ्या मनात येऊ लागलं. आणि त्यावेळेस स्वामी भक्तांनो, 2 मिनिटांनी मी बघितलं तर जी अर्धी अगरबत्ती होती ती पूर्ण पेटलेली मला दिसली, त्याच्यातून धूर निघत आहे असं मला दिसलं. त्यावेळेस मला खूप आश्चर्य वाटलं की हे कसं घडलं. त्यावेळेस कळालं की महाराज प्रत्येक भक्तावरती बारीक नजर ठेवून असतात. भक्ताच्या कृतीवरती एखादा भक्त जर अंतःकरणापासून स्वामींची सेवा करत असेल तर स्वामी ती सेवा स्वीकारतात म्हणजे स्वीकारतात. त्या दिवशी मला हा स्वामींचा खूप मोठा अनुभव आला. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझ्या सुनेला जवळपास 1-2 वर्ष झाले पण संतान प्राप्ती होत नव्हती. महाराजांकडे खूप प्रार्थना करत होते पण तिला संतान प्राप्ती होत नव्हती. तिला मी खूप म्हणायचे स्वामींची सेवा कर, पण तिचा याच्यावरती अजिबात विश्वास नाही. ती म्हणायची कर्म चांगले केले तर सर्व काही व्यवस्थित होतं, तुम्ही काही स्वामींची सेवा वगैरे काही मला सांगू नका. आता मी एकटी तरी काय करणार. स्वामींना म्हटलं काय असेल ते तुम्हीच बघा. पण असं म्हणतात ना, जेच होतं ते चांगल्यासाठीच होत असतं. कारण तिला सेवेमध्ये आणायचं होतं म्हणून महाराजांनी हे केलं असं मला वाटतं. कारण मी स्वामींना खूप प्रार्थना करायची की ती जर सेवेकरी झाली तर सर्व काही व्यवस्थित घरामध्ये होईल, तिला सेवेमध्ये घ्या, अशीही प्रार्थना माझी स्वामींकडे असायची आणि स्वामींनी तीच पूर्ण केली. तिला संतान प्राप्ती
प्राप्तीसाठी आम्ही एका सरांकडे तिला घेऊन गेलो. पत्रिका वगैरे दाखवली तर सरांनी स्वामींची सेवा सांगितली. 11 माळी जप, तारक मंत्राचा तीर्थ, पुरुष सूक्ताचा अभिषेक करून ते तीर्थ घ्यायला सांगितलं दोघांनाही. आणि तुम्ही कुलदेवतेचा मान सन्मान करा, काहीच प्रॉब्लेम नाही असं त्यांनी सांगितलं. त्यांनी जसं सांगितलं तसं सुरुवात केली. त्यानंतर सुनबाई सेवेत आली. ती महाराजांची सेवा करू लागली. स्वामी भक्तांनो, 1 वर्षातच माझ्या सुनबाई ही प्रेग्नेंट राहिली आणि आमच्या घरी समर्थ जन्माला आला. मला नातू झाला. आम्ही त्याचं नाव समर्थ ठेवलं आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी जयंती जवळच आलेली होती आणि केंद्रामध्ये सप्ताह बसला होता. या सप्त्यामध्ये मला पारायणाची सेवा करायची होती, पण जॉबमुळे मी ते करू शकली नाही. म्हणून मग मी प्रहर सेवेसाठी नाव दिलं. मी पहाटेच्या 5 ते 6 या वेळेमध्ये प्रहरेला जाऊ लागली. मला खूप आवडायचं. तिथे गेल्यानंतर खूप छान वाटायचं, मन प्रसन्न व्हायचं. एक आत्मिक समाधान मला तिथे गेल्यानंतर मिळत असायचं. आणि त्या दिवशी स्वामींनी खूप मोठी प्रचिती मला दिली. स्वामी भक्तांना मी प्रहर करत होते, वीणावादन करत होते. त्याच वेळेस काय झालं की मला स्वामींचा जो मूर्ती आहे ती हलताना दिसली. स्वामींची मूर्ती हलताना दिसली. मला वाटलं की माझा हा भास असेल, म्हणून मी डोळे बंद केले. त्यानंतर पुन्हा 2 मिनिटांनी डोळे उघडून बघितले तर पुन्हा तेच मला दिसू लागले. माझे पाय थरथर कापू लागले. अंगावरती अक्षरशः शहारे उभे राहिले. काय करावं काही कळेना. मग मी तो विना दुसऱ्याकडे दिला आणि मी माळ जप करायला बसली. त्यावेळेस स्वामींचे पुढचे जे फुलं होते ते फुलं देखील हलताना मला दिसू लागले. मला हा भास होतोय की असं मला वाटत होतं. त्यानंतर जो स्वामींचा उजव्या हाताचा पडदा होता तो पडदा मला हलताना दिसू लागला आणि मला काय करावं तेच कळेना. मला वाटलं की हे वाऱ्यामुळे होत असेल, पण तो दिवा जो होता त्याच्या बसला तो अखंड तेवत होता. वारं अजिबात नव्हतं. आणि मग त्यानंतर मी स्वामींकडे बघितलं वरती तर स्वामी मला हसताना दिसू लागले. स्वामींनी एक हास्य केलं. त्यावेळेस मला खूप छान वाटलं की स्वामींनी मला दर्शन दिलं. मला तो क्षण आत्ता देखील आठवला तरी खूप आनंद होतो. अंगावरती आज देखील शहारे उभे राहतात. खरंच स्वामी भक्तांनो, सप्ताह काळामध्ये महाराज प्रत्यक्षात येऊन आपली सेवा बघत असतात. त्यामुळे सप्ताहामध्ये आपल्या अंतःकरणापासून महाराजांची जर सेवा केली, स्वामी महाराज खूप भरभरून आशीर्वाद त्या सेवेकऱ्याला देत असतात. त्यामुळे प्रत्येकाने स्वामींची खूप मनापासून सेवा करावी. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले हे स्वामींचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.